नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जोपर्यंत गरीबाला त्याच्या घरासाठी निवाऱ्यासाठी जमिनीचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत गरीब हा गरिबीतून बाहेर येऊ शकणार नाही। समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन विकासाची बांधिलकी आम्ही जपली आहे। 2014 मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा पहिले प्राधान्य हे कामगार कॉलनी तुकडोजी नगर येथील गरिबांना जमिनीच्या पट्ट्यांकरिता दिले। यासाठी संघर्ष केला। मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात अगोदर प्राधान्याने याबाबत शासन निर्णयाद्वारे न्याय देऊन आजवर जवळपास 25,000 गरिबांना जमिनीचे पट्टे त्यांच्या मालकीचे केले। भारतात पहिल्यांदा नागपूर येथून याची मुहूर्तमेढ झाली असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। गजानन नगर येथील समाज भवनामध्ये सहकार्य नगर येथील शासकीय जागेवरील 73 जमिनीचे पट्टे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित पट्टेधारकांना देण्यात आले। महसूल सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्थानिक मुन्ना यादव, नजूलचे उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा, तहसीलदार जितेंद्र शितोडे व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व महिला उपस्थित होत्या। नागपूरसह अनेक महानगरात खाजगी जमिनीवर बसलेल्या लोकांचा आणि जमीन मालकांचा प्रश्न चिंतेचा होता। 40 वर्षापेक्षा अधिक काळापासून राहत असलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी प्रश्न सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सोडविण्यात आपण प्राधान्य दिलं। याचबरोबर मूळ मालकाला जमिनीचा मोबदला मिळावा या कटिबद्धतेतून आपण धोरणात्मक निर्णय घेतला। मूळ जमीन मालकांशी चर्चा केली, त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी TDR देण्यात आला। अशा खाजगी जमीन शासनानं सरकारी करून जे गरीब राहत आले आहेत त्यांच्या नावे हे जमिनीचे पट्टे आपण बहाल केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।